तस्मात् भगवन् यानि चान्यानि मुकुन्दस्य महात्मनः वीर्यानन्दवीर्यस्य हरे तत्र कथानिचः. परीक्षित राजानं पाहिला आणि प्रश्न विचारला, महाराज आजपर्यंत आणि त्या भगवान कृष्णाचं सागर असं चरित्र तुम्हाला सांगत आलेलं आहात. नित्य हव्याव्याशा वाटणाऱ्या आणि मानवी जीवनाला आनंद आणि प्रदान करणाऱ्या भगवान कृष्णाच्या त्या दिव्य कथा तुम्हाला वर्णन करत आलेलं आहात. पण एवढं चरित्र सांगत असताना असं एखादं चरित्र राहिलंय का ज्यात भगवंतानं आपल्या एखाद्या भक्ताचा उद्धार केला? शुकाचार्य सांगतात, राजा योग्य असा प्रश्न विचारला ज्या तुझ्या प्रश्नामध्ये भक्त सुदामा सारख्याचं चरित्र वर्णन केल्या जात आहे. कृष्णासीत सखा कष्टी ब्राह्मणो ब्रह्मवित्तमहा. भगवान कृष्णाचा बाल सवंगडी सुदामा. कृष्णासीत सखा कष्टी ब्राह्मणो ब्रह्मवित्तमहा. सुदामा तो भगवंतासारखाच शालेय सह विद्यार्थी आहे. ब्राह्मणो ब्रह्मवित्तमहा. ब्राह्मण आहे पण विद्वान आहे, जितेंद्रिय. त्या ब्राह्मणाचं सुंदररित्या सुदामाचं वर्णन आलेलं आहे. सर्व कुशल असणारा तो सुदामा आज ज्या वेळेला राहतोय, सुदामाचा आज विवाह झालेला आहे, पोटी मुलं बाळ सुदामाच्या जन्माला आलेली आहेत. पण हळूहळू दारिद्र्यानं आणि प्रारब्धानं सुदामाला घेरायला सुरुवात केली. आज ज्या वेळेला सुदामा राहू लागला तर आज सुदामाला पूर्णतः दारिद्र्यानं घेरलेलं होतं. सुदामाला अंगावर घालायला आता नीटनेटकी वस्त्र नव्हती. कशी पैशी फाटके तुटके वस्त्र सुदामानं आपल्या अंगाभोवती परिधान केलेली आहे. डोक्यावर 4 हाताचं पागोटायचे ठिकठिकाणी फाटलेलं आहे, जीर्ण झालेलं आहे. उत्कृष्ट झालेली सुदामाची काया आहे, खोल गेलेलं सुदामाचं पोट आहे. आज ज्या वेळेला सुदामा राहू लागला, महाराज काय दशा होती सुदामाची. पत्नीनं कसं बस लज्जा रक्षणापुरतं पातळ आपल्या अंगाभोवती गुंडाळलेलं आहे, जे ठिकठिकाणी जीर्ण झालेलं आहे. पहिल्यांदा दारिद्र्यानं सुदामाच्या घरामध्ये प्रवेश करायला सुरुवात केली तर सुदामानं महाराज उधार मागावं. आज या दुकानाकडे जावं, काहीतरी उधार मागावं. कसा तरी संसाराचा गाडा चालायचा. पण दुकानदार लोकांच्या उधाऱ्या थकू लागल्या तर लोकांना म्हणावं, सुदामा सुदामा किती दिवस रे आम्ही तुला उधार द्यावं. सुदामा आम्हाला कोणी बोलणारा आहे का नाही. सुदामा आम्हालाही घर आहेत, आम्हालाही दार आहेत, आम्हालाही मुलं बाळ आहेत, प्रपंच आहे. असं उधार वाटत बसलो तर व्हायचं कसं. लोकांना म्हणावं, सुदामा मागं नेलेल्या उधारे आणून द्या, पुढं खुशाल उधार घेऊन. जणू मागची उधारी जमा करणं सुदामाला शक्य नव्हतं आणि पुढं उधार मिळणार नाही हे दुकानदारानं सांगूनही टाकलंय की जोपर्यंत मागच्या उधाऱ्या येणार नाही पुढं नाही भेटणार. उधार मिळणार तर सुदामाच्या बायकोनं उसनं मागावं. आज याच्या घरी जाऊन उसनं मागावं, द्या त्याच्या घरी जाऊन उसनं मागावं. लोकांच्या घरी जावं, लोकांशी आपलं नातं जोडावं. बाई आजच्या दिवस आम्हाला काहीतरी द्यावं. लोकांशी नातं जोडावं. बाई तुमचे भाऊ गावात गेलेले आहेत, आत्ताच काहीतरी उद्योगधंदा करून येतील आणि एकदा का तुमचे भाऊ आले की आम्ही तुमचं नेलेलं पहिल्यांदा वापस देऊ बरं. पण नाही म्हणू नका बाई. लोकांच्या घरी जावं,
शेजारणी पाजारणीनं पहिल्यांदा काही ना काही द्यावं, पण उधार का कधी कुणाला पुरलंय, उसणं का कधी कुणाला पुरलंय. सकाळी उसणं आणावं ते संध्याकाळी संपत होतं. समोर यक्षाचा प्रश्न उभा राहत होता. कसं तरी उसणं मागून आणून घर भागवावं, एक वेळेसचं अन्न मुखामध्ये जायचंय, पण भूक का जगामध्ये कधी कुणाला थांबलीये का हो? भूक कधीही थांबत नाही. संध्याकाळी परत भूक लागावी, लहान लहान मुलानं तिच्याकडे टाहू फोडावा, आई भूक लागली आम्हाला खायला दे, आई अगं भूक लागली आम्हाला खायला दे. सुद्धा माझी मुलं भूक भूक करू लागली की पत्नीचा जीव कसा विसवावा. आज उधार मिळेना, उसणं मिळेना, घरामध्ये उपवास पडू लागली. महाराज 4 दिवस झाले त्या सुदामाच्या घरामध्ये चूल पेटली नव्हती. अन्न दशा झाली आहे सुदामाच्या घराची. 4 दिवसापासून चूल पेटली नव्हती. मुलं भू 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 करत असताना सुदामाच्या बायकोनं ते पाहिलं होतं आणि सुदामा जो विषय काढला, सुदामा घराकरता काहीतरी करा हो, प्रपंच करता काहीतरी करा. इन म्हणावं सुदामा, सुदामा तुम्ही घराच्या बाहेर असता. घरातल्या परिस्थितीची सुदामा तुम्हाला जाण नसते. कारण रोज मुलं उठली की मला म्हणतात, आई भूक लागली आम्हाला खायला दे, आई अगं भूक लागली आम्हाला खायला दे. लहान लहान ती बाळ सुदामा पोटामध्ये अन्न मिळत नाही म्हणून भूक भूक करतात हो. मी कसं तरी त्यांची समजावून घालते, बाळा हो तुमचे बाबा गावात गेले, आत्ताच काहीतरी उद्योगधंदा करतील आणि हे बघा बाळा हो बाबा काहीतरी खायला आणतील बरं. सुदामा मी त्या बाळाला खोटी वाट दाखवते. सुदामा ती बाळ दारामध्ये उभी असतात, कदाचित बाबा काहीतरी येतील आणि खायला आणतील, ही खोटी आशा त्या बाळाला लागलेली असते. मुलं आत बाहेर करत असतात, सगळ्या गर्दीमध्ये शोधत असतात कुठं बाबा दिसतायत का आपले. सुदामा मुलाची त्या आशेनं होणारे हाल, अन्नासाठी त्या मुलाची असणारी ती व्याकुळता पाहिली की मला वाईट वाटतं सुदामा, की मुलाला मी खोटं बोलते पण तुम्ही येत नाही. शेवटी मुलं भूक भूक करून कशी तरी झोपी जातात आणि सकाळी उठली की मला म्हणतात, आई आई अगं बाबानं काय खायला आणलं आम्हाला दे, आई अगं बाबानं काय खायला आणलं आम्हाला दे. सांगा सुदामा, काय त्या बाळाला सांगावं की बाबा होत आम्ही तुम्हाला जन्म दिला पण अन्न नाही देऊ शकत. सांगा सुदामा, काय या मुलानं असं पाप केलं असेल की ज्यांना आपल्यासारखे अभागी आई वडील प्राप्त झाले, की निदान एक वेळेसचं जीवनही आपण त्या बाळाला देऊ शकत नाही. सुदामा सांगा, त्या मुलाची आपल्याकडनं अपेक्षा तरी का आहे, पण तीही का आपण पूर्ण करत नसावं. नाही सुदामा, मुलाचा माझ्यावरचा विश्वास आता उडू लागलेला आहे, कारण मुलं माझ्यावर विश्वास ठेवत नाही. रोज मुलं मला म्हणतात, आई अगं तू रोज म्हणते बाबा खायला आणतील, बाबा खायला आणतील, अजून तर बाबानं कधी नाही आणलं. आई तू रोज आम्हाला खोटी वाट दाखवते. सांगा सुदामा, काय त्या बाळाला सांगावं मी. आता लोकांसमोर जाण्याची हिंमत राहिली नाही, मुलासमोर बसता येत नाही. सुदामा तुम्ही नेहमी म्हणता ना, तर मग तुम्ही त्या लोकांकडनं काहीतरी आणा. सुदामानं म्हणावं, सते मी गेलो असतो ग, मला माहिती आहे सते मी गेलो तर मला कोणी नाही म्हणणार नाही, पण हे बघ सते, मी माझ्या गुरुला शब्द दिलाय, वचन दिलंय माझ्या गुरुला की आयुष्यात कधी कोणासमोर हात पसरणार नाही. हे बघ सते, एक काळ असा होता की ज्या वेळेला आम्ही गुरुकुलातून विद्या ग्रहण करून बाहेर पडत होतो, सते गुरुकुलाचा तो शेवटचा दिवस होता. आज प्रत्येक मुलगा आपल्या गुरुला काही ना काही दक्षिणा देत होता, गुरुची कृतज्ञता व्यक्त करत होता. सते आज आम्ही सर्व विद्यार्थी एकमेकाला भेटत होतो,
आणि गुरुकुलामध्ये आजपर्यंत आपण सह अध्यायी होतो. आता उद्या आपापल्या दिशेनं निघून जायचंय. बालमित्राचा, आपल्या वर्गमित्राचा उद्या विरह होणार आहे, हे दुःख काही मुलाला असायचं, काही आपल्या गुरुचे पूजन करत असायची. पण सुदामा, मी मात्र उदास असायचो. मला वाईट वाटायचं, कारण माझ्याजवळ गुरुला देण्याकरता काहीच नसावं. डोळ्यामध्ये अश्रू लपवण्याचा प्रयत्न मी करत असायचो. मनामध्ये द्वंद्व असायचं की देवा, का रे मला इतकं गरीब बनवलं. देवा, गुरुला देण्याची काही इच्छा असूनही का माझ्याजवळ काही नसावं. सते माझं मन द्वंद्व करायचं. शेवटी गुरुचं लक्ष गेलं सुदामाकडं. सर्व विद्यार्थी आनंदात आहे आणि सुदामा मात्र दुःखात आहे. गुरुचा खूप विश्वास होता सुदामावर. ज्ञानी आहे. गुरुनं जवळ बोलावलं, पाठीवरनं हात फिरवला. सुदामा, सुदामा बाळा, रडू नको. तुझी परिस्थिती का माझ्यापासून लपून राहिली आहे. सुदामा, तुझी परिस्थिती का मला ज्ञात नाही आहे. हे बघ बाळा, मला माहितीये की तुला आज दुःख होत आहे की माझ्याजवळ काहीच नाही. देणारे सुदामा मला या जगामध्ये पुष्कळ आहे. हे बघ बाळा, तुझ्याकडनं काही प्राप्त व्हावं, तुझ्याकडनं काही मिळावं या आशेनं मी तुला या विद्या दिल्या नाहीये. बाळा सुदामा, मला देणारे या जगामध्ये पुष्कळ आहेत. हे बघ सुदामा, तुला वाटतंय ना मी गुरुचं काही उत्तराई व्हावं, तर एकच कर, मला वचन दे. गुरुनं म्हणावं, सुदामा, सुदामा, मी दिलेल्या विद्या कधी विकू नको. या विद्येचा बाजार मांडू नको. आयुष्यात कधी कुणासमोर हात पसरू नको. सुदामा, मला वचन दे की या विद्येचा सौदा कधी करणार नाहीस. त्या पैशासाठी आपल्या विद्या चुकीच्या मार्गाने नेणार नाहीस. सुदामा, वचन दे मला. सुदामा म्हणे, सते, मी माझ्या गुरुला वचन दिलंय की आयुष्यात मी कधी कुणाला मुखानं काही मागणार नाही. सुदामा, सुदामा, तुम्हाला असं बोलायला काय लागतंय. सुदामा, तुम्ही घराच्या बाहेर असतात, घरातल्या परिस्थितीची पुरुषाला जाण नसते. हे बघ सुदामा, रोज मुलं उठली की मला म्हणतात, आई भूक लागली आम्हाला खायला दे. अय्या ग, भूक लागली आम्हाला खायला दे ग. संसाराचा गाडा उडताना सुदामा माझा जीव थकू लागलाय. बाहेर लोक तोंड काढू देत नाही, घरामध्ये हे मुलं बसू देत नाही. अन्नासाठी मुलाचे होणारे हाल सुदामा नाही हो माझ्याच्यानं भागवत. हे बघा सुदामा, सगळे प्रयत्न करून झाली आहेत. शेजारी पाजारी आता आपल्याला कंटाळू लागली आहेत. सुदामा, गरीबाला नातं नसतं. कोणी नातेवाईक आपल्याला जवळ करायला तयार नाही. सुदामा, तुम्ही नेहमी म्हणता ना की माझा मित्र फार श्रीमंत आहे, माझा मित्र फार श्रीमंत आहे. जा सुदामा, त्याच्याकडे जा. बाकी नातेवाईक नाही आपल्याला विचारत. परिस्थितीनं गांजलेल्या जीवापासून सर्व दूर जाण्याचा प्रयत्न करतात. ज्या वेळेला परिस्थिती प्रतिकूल होते त्यावेळेला लोक आपलं नातं सांगताना लाजतात की हा माझा नातेवाईक नाही बरं. कारण परिस्थिती ही जीवनामध्ये माणसाला ठरवते. एखाद्या वेळेला ऐश्वर्यानं परिस्थिती खूप पुढे गेली की लोक सन्मानानं सांगतात ते आमचे नातेवाईक आहेत बरं. सुदामा, गरिबीला नातं नाही. सुदामा, तुम्ही नेहमी म्हणता ना की माझा मित्र श्रीमंत आहे, सोन्याच्या द्वारकेत राहतो. नेहमीच तर तुम्ही त्याची गुणगान गात असतात आणि आपल्या देवाचे गुण गाताना तुम्ही कधीही थकत नाही. मग जा सुदामा, त्या भगवंताकडे जा. त्याला सांगा म्हण, बाबा रे, आमची गरिबी खूप गरिबी म्हणावं. कदाचित त्याच्याकडनं काही मिळालं तर आपल्या संसाराचा गाडा काही दिवस चालेल. सुदामानं म्हणावं, सत्य मी गेलो असतो. एक क्षणही असा नाही की ज्या क्षणी मला माझ्या त्या बालमित्राचं स्मरण होत नाही. द्वारकेचा राजा आहे तो. हे बघ सते,
मी गेलो असतो, पण मी जर गेलो ना तर गेल्या गेल्या तुम्हाला विचारील की सुदामा माझ्याकरता काय आणलंस रे. मला माहितीये सुदामा तो रिकाम्या हाताने येणार नाही. सांग सुदामा माझ्याकरता काय आणलं बाळा. सांग सते. माझ्या त्या बालमित्रानं जर मला विचारलं की माझ्याकरता काय आणलं तर काय सांगावं. की तुला देण्याकरता आमच्याजवळ काहीच नाही म्हणून. नाही सते, त्या भगवंताला देण्याकरता काहीतरी हवंय. काय त्या भगवंताला द्यावं हाही प्रश्न आहे. कारण अन्नाने जिथं मुलाची दशा आहे, अन्नाविना जिथं मुलाच्या हातातोंडाची भेट कधी घडत नाही. एका एका अन्नाच्या घासा करता जिथं मुलं तडफड करतात, काय देऊ शकणार आहे ते घर आणि काय असू शकणार आहे त्या घरामध्ये. रात्रभर राजा ज्या सुदामाच्या बायकोनं जाग राहावं, डाव्या अंगावून उजव्या अंगावर भाव, उजव्या अंगावून डाव्या अंगावर भाव, मनामध्ये नाही नाही ते विचार यावे. घरातली परिस्थिती तिला झोप लागू देत नसायची. विचाराचं प्रचंड वादळ मनामध्ये असायचं. भू भू करणारी चेहरे मुलाचे तिला डोळ्यासमोरून जात असायचे. कशी तरी रात्र जागून काढली. सकाळी भिक्षा पात्र जवळ घेतलंय आणि लोकांच्या दारामध्ये जाऊ लागली. बाई बाई आजच्या दिवस आम्हाला काहीतरी द्यावं. बाई आज नाही म्हणू नका. बाई आजच्या दिवस आम्हाला काहीतरी द्या. नासक द्या, कुचक द्या, बाई जे तुम्ही फेकून देणार असा. जी मुलं बाळ खात नाही ते सुद्धा मला चालतंय हो, पण नाही म्हणू नका बाई. तिनं लोकांच्या समोर जावं, हात पसरावे. शेजारनी पाजारनी म्हणा बाई गे भरल्या घरात रडू नकोस. रोज येते आणि काही ना काही गारानं सांगते. काही ना काही रोज तुझं ऐकावं का आम्ही. लोकांना दूर लोटावं. नाही हो बाई, आज मी गारानं घेऊन नाही आले तुमच्याकडं. बाई आज मी मुलाकरता मागत नाही. बाई आज मी पती करता मागत नाही. आमच्या मालकाला द्वारकेला जायचंय आणि त्या देवाला देण्याकरता काहीतरी हवंय. बघा बाई, तो कृष्ण खूप दयाळू आहे बरं, तुम्हाला कमी नाही पडू देणार. बाकी ना म्हणा अगं आम्हाला नको सांगू. लोकांना दूर लोटावं. उपाशी पोटी क्षीण झालेलं ते शरीर कसतरी धडपडायचं. लोकांना दूर लोटावं, अपमान करावा. कसं तरी थरथरणारं शरीर जमिनीवरनं उठून व्हायचं. लोकांना अवहेलना केलेली मनाला खूप लागत असायची. पण गरिबी समोर कदाचित मान अपमानाला किंमत नसते. परिस्थिती ही जीवनामध्ये माणसाला सगळं काही शिकवते. पहा, परिस्थितीनं जीव गांजला की परिस्थिती माणसाला मान अपमान सगळं विसरायला भाग पाडून जाते. लोकांना कितीही दूषण द्यावं, कितीही बोलावं, पण परिस्थिती ते सहन करण्याची शक्ती देते. गरीब परिस्थिती सहनशीलता आहे. उठून दुसऱ्याच्या दारात जावं, कारण आशा मोठी वाईट असायची. बाई आजच्या दिवस काहीतरी द्यावं. बाई आज नाही म्हणू नका. बाई आज मी मोठ्या आशेनं आले हो. लागत असेल तर भांडे घासून घ्या, धुणं धुवून घ्या, वाटेल ती कामं करील तुमची, पण काहीतरी द्या मला. लोकांच्या दारामध्ये जात असायची, दारादारामध्ये भ्रमण करत असायची, लोकांना अपमान करतच असायची, पण पुढं पुढं फिरत असायची. एका बाईला दया आली. अगं बाकी तर काहीच नाही, पण बऱ्याच दिवसापासून ठेवलेले हे 3 मोठी पोहे कदाचित याला आडेजाळे झाले असतील. काय चालतील ते तुला? चालतील बाई, ते सुद्धा आम्हाला चालतंय हो. आशेनं पदर पुढं केला, ज्यामध्ये तिनं 3 मोठी पोहे टाकलेले. ठिकठिकाणी फाटलेला आणि जीर्ण झालेला तो पदर आहे. पोह्याची गाठोडी आणलेली आहे, त्याच्यातून पोहे खाली गळत आहे. बाई तो भगवंत तुम्हाला कमी पडू देणार नाही.
बाई तुमची मुलं बाळ आनंदात राहतील, घर अन्न धान्यानं भरून जाईल, जणू आशीर्वाद देतीनं चालत यावं. सकाळी धावत आलेली आहे. सुदामा, सुदामा ही 2 मोठी पोहे घ्या, जा सुदामा द्वारकेला जा, आता थांबू नका. सुदामा त्या भगवंताला जाऊन सांगा म्हण, बाबा रे आमच्या घरी आमची खूप गरिबी म्हणावं, याच्या पलीकडे आमच्याजवळ काही नाही म्हणावं. जा सुदामा थांबू नका, कारण लवकरच मुलं जागी होतील आणि एकदा का मुलं आली की म्हणतील, आई काय खायला आणलं आम्हाला दे, आई काय आणलं आम्हाला दे. भूक भूक मुलं करू लागली. हे जर मुलानं घेतलं तर परत काही नाही राहणार. हे आणताना फार कष्ट, फार मरमर सहन करावी लागली. सुदामा आता लोकांसमोर जाण्याची या शरीरामध्ये हिंमत राहिली नाही. सुदामा थांबू नका आता. सुदामाला परत परत विनंती केली बायकोनं, अयम ही परमो लाभ उत्तम श्लोक दर्शन, अयम ही परमो लाभ. जा त्या देवाच्या शरणामध्ये काहीतरी लाभ होईल, कारण शेवटची आशा आहे आपल्या जीवनामध्ये ही येतात. कारण आतापर्यंतच्या परिस्थितीने आपण जीव ग्रासून उठलाय. शेवटची आशा आहे जा सुदामा. सुदामाला परत परत बायकोनं विनंती केली आणि धर्मपत्नीच्या परत परत केलेल्या विनंतीवरनं सुदामा पोह्याची गाठू कमरेला खुचून निघाला होता. आज रस्त्या सुदामा मनामध्ये विचार करतोय की देवाला भेटण्याकरता चाललोय. क्षणभर सुदामाचं मन आपल्या संसारामध्ये घोटमळत असायचं. शेवटी आयुष्याची ती नाती, पोटची मुलं सुदामाच्या समोर दिसली होती. यांना कोणाच्या भरोशावर सोडून जायचंय, कारण दूर असणारी द्वारका आणि खडतड त्या द्वारकेचा मार्ग आहे. कशाच्या भरोशावर यांना सोडून जायचंय. घरामध्ये अन्न नावाची वस्तू नाही, धन नावाची वस्तू नाही. शेवटी सुदामानं दोन्ही हात आपल्या देवाला जोडले. देवा, माझा हा मोडका तोडका संसार तुझ्या हवाली करतोय. घरामध्ये दारिद्र्याच्या खुणा आहेत, विकण्यासाठी सुद्धा काही घरामध्ये राहिलं नाही. हे बघ सुदामा म्हणावं, देवा माझा हा मोडका तोडका संसार तुझ्या हवाली करतोय. देवा आतापर्यंत सांभाळलं समाला, देवा तक्रार नाहीये रे. आतापर्यंत वाट्याला आलेलं आमचं कर्म आहे, तक्रार म्हणून नाही देवा, पण सांभाळ यांना. काही शेवटच्या क्षणी माझा जीव माझ्या या बाळांमध्ये, माझ्या आणि परिवारामध्ये देवा तुझ्या हवाली करतोय यांना. जणू आपला संसार सुदामानं देवाच्या हवाली केला होता. आणि आज सुदामा भगवंताच्या भेटी करता ज्या वेळेला निघाला, महाराज रस्त्यानं सुदामा चालत होता. डोक्यावर सुदामाच्या रणरणत ऊन असायचं, पायामध्ये सुदामाच्या असंख्य काटे मोडत असायची. अनुवानी सुदामाची पाऊलांनी खडतड द्वारकेचा मार्ग. रस्त्यानं राजा सुदामानं चालाव, डोक्यावर रणरणत ऊन असाव. जमीन तापून लाल झालेली असायची. पाय पळू लागले की जीव कासावीस व्हावा. एखाद्या झाडाखाली पाणी पाहून बसावं. पोटामध्ये भुकेचा डोम उसळलेला असायचा. आशेनं हात पोह्याच्या गाठोड्याकडे जावा. मुठभर पोहे हातात यावे, पण पटकन विचार करायचा की एवढंच आहे देवाला देण्याकरता. आणि कदाचित हे जर ग्रहण केलं, देवासाठी काय राहील. तोंडाजवळ नेलेला घास खाली टाकावा. मनाची भूक मनानं मारावी. गटगटा पाणी प्यावं. उपाशी पोटी पाण्याचा कणही पोटात जात नव्हता. आज परत एकदा जाण्याकरता निघावं. कितीतरी दुःख, कितीतरी हाल, कितीतरी अपेष्टा आज सुदामा सहन करत भगवंताच्या भेटी करता निघाला होता. महाराज परमार्थाचा मार्ग हा जगामध्ये खडतड आहे. परमार्थाचा मार्ग बिकट आहे. परमार्थाच्या मार्गावर कसोटी आहे. परमार्थाच्या मार्गावर परीक्षा आहे. सोपा असता तर परमार्थ कुणीही केला असता.
कितीही परिस्थिती आली तरी जो डगमगत नाही तो तर देवापर्यंत पोहोचतो. परमार्थाच्या मार्गावर परीक्षा द्यावी लागते बरं. तापवल्याशिवाय जसा सोन्याचा कस लागत नाही, घनाचे घाव सोसल्याशिवाय हिऱ्याला स्वतःच खरेपण सिद्ध करता येत नाही, तसं दुःख दैन्य दारिद्र्यातून गेल्याशिवाय साधकाची कसोटीही पूर्ण होत नाही. आज जीवनामध्ये सुदामानं ती अनेक कसोटी दिली होती. किती दुःख भोगले हो सुदामानं. पोटची मुलं भूक 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 करून तडफडताना पाहिली होती. एका एका अन्नाच्या घासा करता लोकांना केलेला अपमान जिवारी लागला होता. विद्वान असूनही धनासाठी वंचित राहण्याचं दुःख सुदामानं भोगलं होतं. समाजाची हेटाळणी स्वीकारली होती, पण तरीही दुःखाचा सुस्कारा नव्हता. कधी देवाबद्दल तक्रार नव्हती. आपल्या भाग्यामध्ये देवानं हे का लिहावं म्हणून देवासाठी कधी तक्रार नव्हती. किंबहुना जेवढी परिस्थिती सुदामाला ग्रासत होती तेवढा सुदामा परमार्थ वाढवत होता. रस्त्यानं जाणारा सुदामा फक्त भगवंताचं नामचिंतन करत असायचा. आज रस्त्यानं सुदामा निघात होता तर सुदामाला रस्त्यामध्ये सोबत होतं फक्त भगवंताच्या नामाची. आधार होता जीवनामध्ये देवाच्या नावाचा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. सुदामाला फक्त एकच ध्यास होता. फक्त या नामाच्या जोरावर तो सुदामा चालत असायचा. भगवंतापर्यंत आला होता सुदामा. सोन्याची द्वारका आहे, सगळीकडे झगमगाट आहे. सुदामा येऊन पोहोचला द्वारकेत. अनवाणी सुदामा आहे, फाटके तुटके अंगावर वस्त्र आहेत. सोन्याची द्वारका आहे, रेशमी वस्त्र धारण केलेली लोक रस्त्यावर फिरतायत. ठिकठिकाणी सौंदर्य आहे द्वारकेत. सुदामा द्वारकेमध्ये येऊन पोहोचला तर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडे पाहून म्हणू लागला, हे लोक सांगा रे माझा कृष्ण कुठे राहतो. हे द्वारकेमध्ये माझ्या देवाला भेटण्याकरता आलोय, मला माझ्या कृष्णाला भेटायचंय, तो माझा बालमित्र आहे, मी त्याच्या भेटीकरता आलोय. लोक सांगा माझा देव कुठे राहतो. लोकांना सुदामाच्या अवताराकडे पाहावं. फाटके तुटके वस्त्र परिधान केलेला तो कृष्ण सुदामा लोकांना पाहिलं की लोकांना म्हणावं, बाबा अन्नछत्र तिकडं चालू आहे, जा तिकडं जेवण करा. तुम्हाला भूक लागली असेल त्या अन्नछत्रात जा. अरे मी काय तुम्हाला अन्नछत्रात जेवणारा दिसलो का रे? अरे अन्नछत्रात जेवण्याकरता का रे मी आलोय? अरे मला माझ्या देवाला पाहायचंय, मला माझ्या देवाला काही द्यायचंय, सांगा ना रे लोक माझा देव कुठे राहतो. लोक सुदामाला वेडा वेडा म्हणून हसत असायची. लोक वेडा म्हणायची सुदामाला. परमार्थ उपेक्षेला जात असायचा महाराज. पण सुदामानं म्हणावं, लोक हो वस्त्रावरनं माझी परीक्षा करू नका. माझे वस्त्र भलेही फाटके असतील पण माझा परमार्थ फाटका नाही. माझी परिस्थिती दुबळी आहे म्हणून माझी निष्ठा दुबळी नाहीये. अरे मी माझ्या देवाचा मित्र आहे, सांगा ना रे मला माझा देव कुठे राहतो. लोक गदगदा हसत असायचे. सुदामा पुढं पुढं चालत असायचा. भगवंताच्या द्वाराजवळ सुदामा येऊन उभा राहिला होता. आज सुदामाला कोणी आत प्रवेश देत नव्हतं महाराज. आणि भगवंताच्या द्वाराजवळ आलेला तो सुदामा जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाकडं आशाळभूत नजरेनं पाहत होता की कधी भेटेल माझा देव, कधी भेटेल माझा देव. सुदामाला देवाच्या भेटीची ओढ होती हो. कधी भेटणार आहे माझा देव मला. रस्त्यानं जाणारा सुदामा दारामध्ये उभा होता आणि सुदामा विचार करत होता,
की देवा तुझ्या भेटण्याकरता इतक्या दूरवरनं आलो आहे, पण देवा अजूनही तुला माझी दया येत नाहीये का रे? माझी निष्ठा, माझी भक्ती, माझं प्रेम, माझा विश्वास देवा कमी कार्य पडतोय. मनामध्ये सुदामाचा विचार यायचा की देवाला भेटण्याकरता आलोय खरा, पण काय देव मला ओळखेल? गुरुकुलामध्ये कृष्ण सुदामाला स्वतःचा बंधू म्हणत होता, मित्र म्हणत होता. गुरुकुलामध्ये सुदामाला कृष्णानं छातीशी लावावं, सुदामा तू माझा मित्र नाही तर तू मला बलरामासारखाच बंधू आहेस. देव सुदामाला बंधू म्हणायचे, पण त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती. सुदामाच्या मनामध्ये विचार केला, त्यावेळेला आपण शालेय शिक्षणामध्ये गुरुकुलामध्ये आपण सहअध्यायी मित्र होतो, पण आज परिस्थिती बदलली आहे. सुदामा दरिद्री आहे आणि कृष्ण द्वारकाधीश आहे. दोघांच्या परिस्थितीमध्ये फार मोठं अंतर आहे. मनामध्ये विचार यायचा, कदाचित एखाद्या वेळेला देवानं मला ओळख देण्याकरता नाकारावं का? एखाद्या वेळेला जर स्वतःच्या ऐश्वर्यामध्ये असणाऱ्या कृष्णाला या दरिद्री सुदामाची लाज तर वाटणार नाही. सुदामा विचार करतोय, पण मनामध्ये सुदामाच्या भगवंताविषयीचा एक विश्वास होता, नाही नाही माझा कृष्ण मला स्मरत असेल, कारण मी जर कृष्णाला विसरलो नाही तर कृष्ण मला कसा विसरेल? मला पाहिल्यानंतर माझ्या देवाला खूप आनंद होईल. मनाचं द्वंद्व भक्तीनं संपायचं. भक्तीचा अधिकार मोठा असायचा. सुदामाच्या मनामध्ये कृष्णाविषयीचं भयंकर ते प्रेम आहे. आणि एक द्वारपाल चालता चालताच दिसला. सुदामानं पाहिलं, म्हणे बाबा कुठं निघाला? अरे मी माझ्या देवाला भेटायला आलो. सर्व मला आल्यापासून वेडा वेडा म्हणून हे नव्हताय. अरे बाबा तू चाललायस ना कृष्णाकडे, सांग त्या कृष्णाला की सुदामा आलाय म्हणावं तुझ्या द्वारात. माझ्या देवानं जर मला ओळखलं नाही ना तर मी वापस जाईल बरं, पण एकदा कोणीतरी सांगा त्या देवाला की सुदामा दारात उभा आहे म्हणावं. भेटीची आस आणि त्या सुदामाला लागली म्हणावं. प्राण कंठाशी आले त्याचे सुदामा देवाला पाहण्याकरता. सुदामा जणू प्रत्येकाला सांगत होता. दूतानं कृष्णाकडे आलं आणि सांगितलं, देवा द्वारामध्ये कोणीतरी एक भिक्षुक उभा आहे, अंगावर त्याच्या मळकी गळकी वस्त्र आहेत, आणि तो सुदामा म्हणून हाक मारतोय आणि स्वतःला तुमचा मित्र म्हणतोय कृष्णा. व सुदामा हे नाव फक्त कृष्णाच्या कानावर आलं. महाराज राज्य सिंहासनावर बसलेल्या त्या सुदामाला, सुदामा हे नाव फक्त देवानं ऐकलं आणि कृष्णाचे रोम रोम जणू जागृत झाले. एका क्षणात कृष्णाचा गत वैभव सुदामाच्या सानिध्यातलं आठवलं आणि कृष्णानं सिंहासनावरनं खाली उडी मारली. आपला बालमित्र सुदामा द्वारामध्ये उभा आहे हे ज्या वेळेला कृष्णाला कळालं आणि सर्व ऐश्वर्य विसरून देव द्वाराच्या दिशेनं धावू लागले. देवाच्या अंगावरचा शेला खाली पडलाय, पण देवाला भान नव्हतं. या रे माझा सुदामाला, या रे माझा सुदामाला, सुदामा सुदामा. आपला बालमित्र दारामध्ये आला, कळाला आणि देव धावत आला. कडकडून सुदामाला आलिंगन दिलं, साष्टांग नमस्कार केला. सुदामा सुदामा किती दिवसा उपरची आपली भेट आहे रे. सुदामा सुदामा रे तुला कधी वाटलं नाही का रे की या कृष्णाकडे यावं म्हणून? देवा अरे येईल येईल म्हणतो, पण तुझ्या इच्छेशिवाय का काही होणार आहे? देवा तुझ्या भेटण्याची, तुला एकदा डोळे भरून पाहण्याची खूप इच्छा होती. आज सगळा संसार सोडून आलोय बघ देवा तुझ्याकडे. अहो हाताला धरून भगवंतानं सुदामाला आत घेतलाय. सर्व लोक टकमका पाहतायत की दरिद्री शिरोमणी असणारा त्या देवानं त्याला छातीशी लावलंय. आतापर्यंत सुदामाला हेटाळणी करणारे सुदामाकडे आदरानं पाहू लागले. सुदामाला हाताला धरून कृष्णानं हात घेतलाय, सुंदर स्नान घातलंय,
व भरजरीचं पितांबर सुदामाला देवानं नेसवलं. तर सुदामाला त्या पितांबराचं सुद्धा ओझं झालं होतं. कृष्ण काया होती हो. सुदामाला सिंहासनावर बसला आणि चरणाशी देव बसला. देवाचं मोठेपण आहे महाराज. सुदामाला स्वतःच्या सिंहासनावर बसवला आणि देव चरणाशी बसला होता. सुदामाचे पाय सुद्धा देव धुवू लागले. तर 16 सहस्त्र स्त्रिया कुतूहलानं पाहतायत, कोण हा दरिद्री मनुष्य आहे आणि काय म्हणावं आपल्या कृष्णाला. त्याच्या चरणाशी बसलाय, त्याच्या चरण धुतोय. भगवान कृष्णानं पाहिलं, रुक्मिणी रुक्मिणी अशी अचंबित होऊ नको. हे बघ रुक्मिणी, समजावून घेतो, हा माझा सुदामा बालमित्र आहे बघ. हे बघ सुधा रुक्मिणी, सोन्याच्या द्वारकेमध्ये आणि ज्या वेळेला कृष्ण राहत होता तर कृष्णाच्या जीवनामध्ये एक अपूर्णता होती की सोन्याची द्वारका होती पण माझा मित्र नव्हता. आज माझा मित्र द्वारकेला आला आणि खऱ्या अर्थानं माझी द्वारका धन्य झाली. आज सोन्याच्या द्वारकेला परिपूर्णता आली रुक्मिणी. आज माझं वैभव सुदामानं वाढवलंय. माझा सुदामा द्वारकेत आला रुक्मिणी आणि आज ही द्वारका आपली धन्य झाली आहे. औरा माझा सुदामा भुकेला असेल, माझ्या सुदामाच्या स्वयंपाकाच्या तयाऱ्या करा, माझ्या सुदामासाठी स्वयंपाक बनवा. आज रुक्मिणी स्वयंपाकाला स्वतः लागली होती. आज सुदामाला देव स्वतःच ऐश्वर्य दाखवत होता. जणू सुदामाला कुठं ठेवा आणि कुठं नको असं देवाला झालं होतं. आपल्या बालमित्राशी एकोप्यानं गप्पा मारणारा तो कृष्ण जणू स्वतःच सर्व देवत्व विसरला होता. मध्यान्ह वेळेला भोजनाची व्यवस्था झाली आहे. सुदामाला घेऊन देव स्वतः आले. चांदीचे ताट आहेत, चांदीचे पाट आहेत, रांगोळ्या काढलेल्या आहेत, उदबत्त्या लावलेल्या आहेत. पंचपक्वानाचं जेवण सुदामाच्या साठी समोर वाढलेलं होतं. हाताला धरून भगवंतानं सुदामाला भोजनाकरता बसवलं. आज कस्तुरी तिलक आणि भगवंतानं सुदामाच्या कपाळी लावला महाराज. आज ज्या क्षणी देवानं कस्तुरी तिलक सुदामाच्या कपाळी लावला आणि त्या क्षणी सुदामाचं प्रालब्ध देवानं बदललं होतं. कारण ज्याच्या प्रालब्धाला देवाचा स्पर्श झाला तो गरिबीत राहीलच कसा. सुदामाच्या प्रालब्धामध्ये कायमस्वरूपी धनाचा अभाव होता. लक्ष्मीचा क्षयच होता सुदामाच्या प्रालब्धात. पण देवाचा स्पर्श झाला म्हणून आज सुदामाचं प्रालब्ध बदलणार होतं. आपुल्या सारखे करती तात्काळ. आज देवानं सुदामाला स्वतःसारखं बनवायचं ठरवलं होतं. कारण सुदामा हा बालमित्र आहे देवाचा. समोर भोजन वाढलेलं आहे. सुदामा जेव रे. एक घास महाराज सुदामानं उचलला आणि मुखापर्यंत नेला. पण पटकन सुदामाच्या मनामध्ये विचार आला, घरी माझी बायका मुलं उपाशी असतील. क्षणभर सुदामा ऐश्वर्यामध्ये घराची आठवण आली. माझी बायका मुलं उपाशी असतील, मुलं आईकडे हट्ट करत असतील, आई भूक लागली आम्हाला खायला दे, आई भूक लागली आम्हाला खायला दे. आणि मुलं भूक भूक करत असताना मी अन्न ग्रहण करावं का? तोंडाजवळ नेलेला घास सुदामानं पटकन खाली टाकला महाराज. डोळ्यामध्ये अश्रू देवाच्या भरून आले. डोळ्यामध्ये अश्रू भरले देवाच्या. भगवंत म्हणताय सुदामा रे जेवून, अरे नारायणा चालून चालून थकलोय बघ, तुला भरूनच पोट भरलंय. तुला भेटलो आणि माझं पोट भरलंय देवा. बाजूला आलेला सुदामा डळडसा रडत होता, डोळ्यातून अश्रू टपकत होती. भगवंत भोजन करून बाहेर आले. गड्या सुदामा आल्यापासनं विचारल म्हटलं राहून गेलंय. पण खरं सांग गड्या सुदामा, माझ्याकरता काय आणलंस रे? मला माहितीये गड्या सुदामा तू रिकाम्या हातानं कधी येणार नाही. खरं सांग गड्या सुदामा, माझ्याकरता काय आणलंस रे? आज सुदामाला देवानं प्रश्न टाकला आणि सुदामाचा खरखन चेहरा उतरला. सोन्याच्या द्वारकेमध्ये राहणारा, ताटामध्ये पंचपक्वानाचं जेवण जेवणाऱ्या माझ्या बालमित्राला आळेजाळी झालेली पोहे द्यावेत.
आज खऱ्या अर्थानं सुदामाला दारिद्र्याची आणि लाज वाटू लागली हो. सुदामा पोह्याची गाठोडी लपवण्याचा प्रयत्न करतोय. नारायणा, काय देऊ शकणार आहे रे मी? अरे मी फार सामान्य मनुष्य आहे देवा, परिस्थिती माझी गरीब आहे देवा, काय देऊ शकणार आहे रे मी तुला? पण भगवंतानं सुदामाचा भाव जाणला. कारण सुदामा पोह्याची गाठोडी लपवत नव्हता, तर देवापासून स्वतःची गरिबी लपवायचा प्रयत्न करत होता. भगवंतानं सुदामाचा तो भाव पाहिला, हात पुढे केला आणि कपडा धरून ओढला. जीर्ण झालेला कपडा टरकन फाटला, पोहे देहाच्या हातावर आली. सुदामाचा तो अमृत प्रसाद हातावर आलेला पाहिला आणि भगवंताला ब्रह्मांडाचा आनंद झाला. एक मूठ देवानं मुखामध्ये टाकली. वाह सुदामा, वाह, काय पदार्थ माझ्या करता आणलास गड्या, काय पकवान माझ्या करता आणलास गड्या. सुदामा, सुदामा, अरे असा पदार्थ तर माझ्या द्वारकेमध्ये सुद्धा सापडणार नाही. सुदामा, काय पदार्थ माझ्या करता आणलास गड्या. दुसरी मूठ देवानं मुखामध्ये टाकली. सुदामा रडू लागला. नको रे कृष्णा, कृष्णा, अरे ते खाऊ नको रे. अरे त्याला आळे जाळे झाले असतील रे कृष्णा, तुला काही कमी आहे का रे? भगवंता, अरे का रे ते ग्रहण करतो? नको रे देवा, ग्रहण करू. सुदामा म्हणायचा, पण देवाला तो अमृत प्रसाद जगामध्ये सर्वश्रेष्ठ वाटायचा. त्यामध्ये सुदामाची भक्ती, सुदामाची प्रेम, सुदामाची निष्ठा जणू देव स्वीकारत होता त्या पोह्याच्या रूपामध्ये. तिसरी मूठ मुखामध्ये टाकणार तर रुक्मिणीने हात धरला. देवा, भक्ताचं सगळं एकटेच घेतात काय? आमच्या वाट्यालाही प्रसाद असू द्या. अहो, रुक्मिणीनेही प्रसाद घ्यावा तर सुदामा आनंदानं नाचू लागला. अरे माझ्या कृष्णानं माझी लाज ठेवली रे, अरे माझ्या कृष्णानं माझी लाज राखली रे. देवा, देवा, किती मन उदार आहे रे तुझं, की सुदामाच्या दारिद्र्याची आठवण सुदामाला होऊ नाही दिली. सुदामा गरीब आहे आपल्यापेक्षा, हा जाण देवा तुम्हाला कधी नाही होऊ दिली. आज देवालाच मोठेपण सुदामाला दिसत होतं. रात्रभर दोघांच्या गप्पा चालू आहेत गड्या. सुदामा, काय गुरु घरचे ते दिवस होते, काय लीला केल्या आणि काय आनंद होता गड्या. सुदामा त्या गुरुच्या सानिध्यात गेले गड्या. सुदामा त्या गुरुच्या सानिध्यातले ते दिवस. पण हे बघ सुदामा, आता आलाय ना, जायची घाई करू नको बरं. कारण सुदामा, तुझ्या रूपामध्ये माझं बालपण मला प्राप्त झालंय. तू आलास आणि गुरुकुलातले दिवस तुझ्या रूपानं आलेत. हे बघा सुदामा, या द्वारकेमध्ये मला सगळं काही आहे, पण सुदामा तुझ्यासारखा प्रिय भक्त सुदामा मला भेटणं दुर्लभ आहे रे. जगामध्ये देवाला सगळं मिळेल, पण भक्ती मार्ग मिळणं अवघड आहे. सुदामा, राहा माझ्या घरी. जास्त दिवस मी तुला आग्रह करणार नाही, फक्त माझ्या एका एका बायकोकडे एक एक दिवसच पाहुणचार घे. जास्त आग्रह कशाला करावं? सुदामानं विचारलं, नारायणा, किती बाया का केल्या? कारण आल्यापासून अष्टनायिकाच दिसल्या होत्या सुदामाला, अजून बाकीच्या दाखवल्याच नव्हत्या. देव म्हणे, सुदामा, जास्त बायका मी केलेल्याच नाहीये, फक्त 16,108 आहे. सुदामानं अंक ऐकला ना हात लटलट कापू लागले. देवा, एवढा पाहुणचार घेत बसलो, बायका पोराच्या समाध्याच बांधावं लागतील. रात्रभर सुदामाच्या देवाशी गप्पा चालू आहेत. देवानं वारंवार सुदामाला घरी राहण्याचा आग्रह केला आणि देव सकाळी महालात झोपण्याकरता गेले. सुदामाला झोप लागली म्हणून देव बाजूला गेले. सुदामानं विचार केला, हीच वेळ आहे, आज मी गेलो तर बरं, नाही तर माझा देव नाही जाऊ देणार मला. मला माहितीये देव माझ्यावर किती कृष्ण प्रेम करतोय, नाही कृष्ण मला जाऊ देणार. सुदामा पुढं झाला, बर्जरीचं पितांबर काढून ठेवलं होतं, ते आपलं फाटकी तुटकं धोतर परिधान केलं. पहा, देवाकडून काही आणायचं नाहीये, आशीर्वादाशिवाय देवाकडून काही न्यायचं नाही.
आज जणू स्वतःची गरिबी स्वीकारली होती आणि परत सुदामा वापस जाण्याकरता निघाला होता. मनामध्ये द्वंद्व होतं. घरी गेल्यावर मुलं विचारतील, बाबा बाबा आम्हाला काय आणलं, बाबा आम्हाला काय आणलं. पत्नी विचारेल, काय सांगावं, कसं सांगावं. आपल्या नादामध्ये सुदामा पुढं चालत होता. इकडे भगवंताला जाग आली, पाहतोय तर सुदामा दिसत नाही. ए लोको, सांगा रे माझा सुदामा कोणी पाहिला का रे. देव सुदामाकडे पाहताय तर सुदामा दिसत नाही. पितंबर तर सिंहासनावरच दिसतंय. अरे माझा सुदामा कुठे कोणी पाहिला का रे. या तिथून त्या ठिकाणी जावं, त्या ठिकाणाहून या ठिकाणावर जावं. देव धावू लागला. सांगा रे माझा सुदामा कोणाला दिसला का. काही पहारेकऱ्यानं विचारलं, अरे दिसला का रे माझा परममित्र. एक जण म्हणे, देवा ते कालचे ब्राह्मण का, ते तर सकाळीच निघून गेले. अरे माझा सुदामा निघून गेला. अरे माझा सुदामा मला काही मागण्या करता आला आणि न मागता गेला. सुदामा सुदामा रे मागायलाच आला होता. फक्त मागून पाहायचं असतं रे. काय रे या जगामध्ये देवा मी तुला कधी काही कमी केलं असतं का. पण मला काही मागण्या करता आलास आणि न मागता गेलास. भगवंताच्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहू लागले. आज देवाच्या मनामध्ये विचार आला, ए मेघाओ इकडं या, इकडं या मेघाओ इकडं या. ए मेघाओ अरे आताच्या आत्ता जा. सगळी सुदाम नगरी सोन्याची करून टाका. अरे माझा सुदामा मला न मागता गेलाय, त्याला कमी पडू देऊ नका. न मागे तयाची रमा हो यदासी. जा माझ्या सुदामाला कमी पडू देऊ नका. कारण खूप दारिद्र्य भोगलंय माझ्या सुदामानं. फार सहनशीलता आहे रे माझ्या सुदामात. खूप दुःख भोगलंय आजपर्यंत. पण त्यानं माझ्या 3 मोठ्या हरभऱ्याचं ऋण आता फेडलंय. आता त्याच्या प्रारब्धाला मी स्पर्श केलाय. जा मेघाओ माझ्या सुदामाला कमी पडू देऊ नका. देव आज्ञा झाली आणि भरभरून मेघ निघू लागले होते. सगळी सुदाम नगरी सोन्याची केली होती देवानं. सर्व सुदाम नगरी झाली होती सोन्याची. आज सुदामा वापस येत होता. महाराज दारामध्ये बायका मुलं उभी होती. वस्त्र डागडागिने अलंकार अंगावर होती. पण सुदामा आपल्या नादात चालतच होता. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. बायकोनं पाहिलं ना आवाज दिला, ओ सुदाम भटजी पुढं कुठं चालले. मागं पाहिलं, माझीच बायका मुलं आहे. ते सध्या अगं तू कुठून आणलंस हे. सुदामा तुम्ही निघून गेला. त्यावेळेला सोन्याची पर्जन्य वृष्टी झाली. सगळी सुदाम नगरी सुदामा सोन्याची झाली. सर्व सुदाम नगरी सोन्याची झाली म्हटलं. आणि सुदामाच्या डोळ्यातून खळखळ अश्रू वाहिले. देवा देवा किती रे तू दयाळू आहेस. भक्ताचं काज जाणलं. अरे ही त्या माझ्या देवाचीच कृपा आहे. सते अगं ही माझ्या कृष्णाचीच कृपा आहे. देवा देवा किती रे तू दयाळू आहेस. भक्ताचं काज जाणलं. आज सुदामा दोन्ही हात आकाशाकडे करत होता. हे देवा माझ्या परिस्थितीमध्ये मी तुझ्यासाठी तळमळत होतो रे. देवा ऐश्वर्य दिलंस, पण तुझं नाम ओठातून जाऊ देऊ नको बरं. देवा गरिबी दिलीस, पण गरिबीमध्ये तुझं नामाची साधना दिलीस. देवा परिस्थिती प्रतिकूल दिली, पण झगडण्याचं सामर्थ्य तू दिलंस. जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला प्रसंग आले, या प्रसंगातून जाण्याचं बळ देवा तू दिलंस. आणि तुझ्या प्रसंगानं आजपर्यंत सुदामा इथपर्यंत पोचू शकला. देवा देवा कसे रे तुझे उपकार मानावेत. आज सुदामा आनंदानं नाचत होता. भगवंतानं सुदामाचं संपूर्ण दारिद्र्य लयाला नेलं होतं. जो भक्त अनन्य भावानं भगवंताला शरण जातो, जगामध्ये भगवंत त्याची दुःख हरण करत असतात. भगवंताच्या शरणामध्ये गेलेल्या साधक जीवाला जगामध्ये कधीही कोणतं दुःख राहत नाही.
भगवंताच्या शरणामध्ये गेलेल्या साधकाला कधी कुठल्या दुःखाची पर्वा लागत नाही. परिस्थिती अनुकूल असू द्या, परिस्थिती प्रतिकूल असू द्या, दिवस येतच असतात आणि दिवस जातच असतात. परमार्थाचा मार्ग सुकर करा. जीवनामध्ये परिस्थिती प्रतिकूल आहे म्हणून परमार्थाचा मार्ग सोडायचा नाही. उलट ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला परमार्थ करावा. अखंड भगवंताचं नामस्मरणाची धारणा करा. दिवस बदलायला वेळ लागणार नाही. आणि भगवंताच्या कृपेनं खूप ऐश्वर्य आलं म्हणून परमार्थाचा मार्ग सोडायचा नाही. लक्षात घ्या, दिवस उगवलाय पण रात्रही होऊ शकते. ऐश्वर्य आलं म्हणून देवाचा मार्ग सोडायचा नाही. ऐश्वर्यामध्ये सत्कर्म करावं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये नामस्मरण करावं. जीवनाचं हे सार आहे. पहा, सुदामाचं चरित्र माणसाला जीवनामध्ये अनेक प्रकारचे मार्ग सांगतात. सुदामाचं चरित्र माणसाला परिस्थितीतून पुढे जाण्याची कल्पना देतं. कितीही दुःख आलं जीवनामध्ये, कितीही दारिद्र्य आलं म्हणून परमार्थ सोडू नका. सुदामाचं चरित्र माणसाला परिस्थितीतून झगडण्याचं सामर्थ्य देतं. सुदामाचं चरित्र माणसाला निष्ठा शिकवतं. की पुढची मुलं भूक करताना तडफडली तरी देवाची निष्ठा सोडली नाही. अन्नासाठी अपमान झाला म्हणून निष्ठा देवाची कमकुवत सोडली नाही. कधी स्वतः जीवनामध्ये देवाला दोष दिला नाही. चरित्र सुदामाचं शिकवत आहे. सुदामाचं चरित्र माणसाला मित्र प्रेम शिकवतं. देवाचं काय सांगणं आहे की भगवंताच्या कृपेनं तुम्हा आम्हाला खूप ऐश्वर्य आलं म्हणून गरीब भक्ताला अथवा गरीब मित्राला विसरायचं नाही. शुद्ध भक्तीमध्ये गरीब श्रीमंती हा भेद कधी नको. एखाद्या वेळेला देवाच्या कृपेनं आपल्याला ऐश्वर्य आलं आणि ऐश्वर्यामध्ये चालताना रस्त्यामध्ये एखादा आपला गरीब जुना मित्र भेटला तर त्याला कडकडून आलिंगन देताना आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे. हा माझा मित्र आहे हे म्हणवताना माणसाला कधी कुठल्या गोष्टीचा खेद नाही वाटला पाहिजे. गरीब आणि श्रीमंतीचा दशा आणि मैत्रीमध्ये येऊ नये. मैत्री ही शुद्ध प्रेमावर आधारलेली असावी. मैत्री ही सातत्यावर आणि श्रद्धेवर आधारलेली असावी. आपण ऐश्वर्यवान आहे पण एखाद्या गरीबाच्या घरी जाताना आपल्याला कधी लाज नाही वाटली पाहिजे. पहा, तुम्ही किती मोठ्या मंचकावर बसता आणि किती मोठ्या मंचकावर झोपता, याच्यापेक्षा गरीबाच्या घरी गेल्यानंतर किती आनंदानं तुम्ही त्या गोष्टीचा स्वीकार करता याच्यावर तुमचं ऐश्वर्य ठरत आहे. आज त्याची परिस्थिती गरीब असेल, उद्या दिवस पालटतील. आणि समर्थानं नेहमी एक ठरवावं, अरे ज्या क्षणी गरीब तुला तुझ्या घरी नेईल तर तुझ्या पावलानं त्याच्या घरात लक्ष्मी येईल. काय नाही येणार. जीवनामध्ये परिस्थिती ही बदलत असते. गरीब श्रीमंतीचा भेद घरामध्ये ठेवून जीवनात कधी वाटचाल करायची नाही. तर जीवनामध्ये समर्पण असू द्या, निष्ठा भगवंताची असू द्या. भगवंताच्या कृपेनं ऐश्वर्य आलं हे सत्कर्मा करता आलंय. या ऐश्वर्यातून आपल्याला जीवनातलं सार साधायचं आहे. मिळालेला हा नरदेह अनमोल आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये खूप धन द्रव्य संचय करण्याकरताच मनुष्य जन्म मिळाला नाही, तर आयुष्यामध्ये परमार्थाचा ऐश्वर्य जमा करण्याकरता मनुष्य जन्म आहे. खरा ऐश्वर्यवान तोच आहे की जो जीवनामध्ये कितीही ऐश्वर्य प्राप्त झालं तरीही गत स्मृती कधी विसरत नाही. तो ऐश्वर्यवान आहे. सुदामाचं चरित्र हे अनेक पैलू माणसाला जीवनामध्ये शिकवतं. पहा, परीक्षित म्हणे, महाराज खरोखरच मनुष्याच्या दुःख दैन्य आणि दारिद्र्य हरण करणारं हे सुदामाचं दिव्य चरित्र आणि मी पाहून भरून पावलोय. पण आजपर्यंत मी असं ऐकलंय की त्रिदंडी संन्यास घेऊन अर्जुन फिरत असताना सुभद्रेचं हरण केलंय. शुकाचार्य सांगतात, राजा त्रिदंडी संन्यास घेऊन अर्जुन फिरत असताना अर्जुनाला कळालं की सुभद्रेचा विवाह दुर्योधनाबरोबर ठरला. देवाला आनंद झाला.
सुभद्रेबरोबर विवाह झाला. पण ज्यावेळेला त्रिदंडी संन्यासात अर्जुनाला कळालं तर अर्जुन म्हणे का हो, देवानं तर मला वचन दिलंय की सुभद्रा तुला देईन, आणि कृष्ण कसं काय बदलला हो? पाहून यावं, कारण कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे. चक्षुर्वै सत्यम. कानावर कधीही विश्वास ठेवायचा नाही. कान काही ऐकतात आणि काही लोक कानात येऊन काही सांगतात. मग कानावर विश्वास कधी ठेवायचा? शास्त्रकार सांगतं चक्षुर्वै सत्यम. आपण स्वतः डोळ्यानं ते पाहावं आणि कानानं ज्या वेळेला ऐकावं त्यावेळेला त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा. नाही तर कोण कोणाला काय म्हणणारी बातमी वाऱ्यासारखी पसरत असते. पाहण्याकरता म्हणून अर्जुन आला. आता आधीच तर अर्जुन नर आणि त्याच्या संन्याशाचा वेश, अप्रतिम सौंदर्य, पायी खडावा चटचटती, मुखे कृष्ण कृष्ण वदती, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. अर्जुनाच्या मुखात एकच वाक्य असायचं. तिन्ही सांजाच्या वेळेला अर्जुन द्वारकेच्या मंदिरामध्ये येऊन बसला. लोक दर्शनाकरता येऊ लागले. कोणीतरी तेजपुंज महात्मा पाहिला की लोकांना साष्टांग नमस्कार करावा. नमो नारायण नारायण. काही लोकांना म्हणा महाराज कुठलचे महाराज आहे. अर्जुनानं विचार केला बोलायला जा, लोक ओळखतील, आवाज ओळखतील ना. कारण कृष्ण सानिध्यात अर्जुन खूप वेळ द्वारकेत राहिलेला आहे. पहा, अर्जुनानं मौन व्रत धारण केलं. लोकांना विचारा महाराज कुठलचे महाराज आहे. पश्चिमेकडे हात करा. इकडं कोणता आश्रम आहे? बद्रिकाश्रम आहे. महाराज बद्रिकाश्रमाचे नारायण नाही वाटतो. वा 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 वा. आपल्या गावाला बद्रिकाश्रमाचे नारायण आले, आपल्या गावाला बद्रिकाश्रमाचे नारायण आले. गावभर आनंद. गावात बद्रिकाश्रमाचे नारायण आले. कृष्णाला बातमी कळाली तर कृष्ण म्हणे का हो, बद्रिकाश्रमाचा नारायण तर मीच आहे. ऐक नाही, मला कोणची सवत आणली? पाहून यावं. पाहण्याकरता म्हणून कृष्ण आले. आल्याला ओळखलं कृष्णानं. अर्जुन्या म्हणे ओ, कट्टा संन्यास घेतला का काय? नाही कृष्णा, शिंडी कायम आहे. करे अवदासा का सुचली तुला ही? वा म्हणे कृष्णा, लहानपणी तुम्हाला वचन दिलं मी सुभद्रा तुला देईन. कसे बदलले हो तुम्ही? अरे मी नाही. दादानं आणून बसवलं पाहिजे दुर्योधन, आणि त्याच्याबरोबर तिचा आणि सुभद्रेचा विवाह ठरवला. पण मला तो विवाह मान्य नाही अर्जुना. पण बरं झालं तो आला. आता आजच्या दिवस राहान पोरगी घेऊनच जाय. पण अर्जुन म्हणे कृष्णा, लोक मला बद्रिकाश्रमाचा नारायण म्हणतात बरं. अरे म्हणू दे, आपण दोघं एकच आहे, आपण दोघं एकच आहे. कृष्णानं अर्जुनाची समजूत घातली. बलराम दादाला कळालं, पहा गावात बद्रिकाश्रमाचे नारायण आले आणि कृष्ण दर्शन घेऊन आला. दादा म्हणे का हो, कृष्ण काही साध्या सुध्याच्या दर्शनाला नाही जाणार. तो का सामान्य आहे का कोणाच्या भेटेल जाईन? नक्की कोणतरी मोठा विभूती आली असली पाहिजे गावात. दादा म्हणे कृष्णा, गावात बद्रिकाश्रमाचे नारायण आले म्हणतात. हो म्हणे दादा. कृष्णा, असा महात्मा आपल्या गावाला परत परत कशावनी? मला वाटतं एकदा त्याला आपल्या घरी जेवायला तरी बोलवा. दादा बोलवा, आता माझं काय नाही म्हणणं आहे. चांगल्या कामाला कधी विरोध असतो का? दादा पळू आले. महाराज, काल तुमच्या भेटीला आला होता ना कृष्ण? कृष्ण म्हणे हा, मी त्याचा मोठा भाऊ आहे बलराम. आजच्या दिवस आमच्या घरी जेवायला या, आमचं आमंत्रण स्वीकार करा. नमो नारायण नारायण म्हणजे नक्की. नारायण संन्यासी म्हटला
म्हणजे नक्की येणार ही खून गाठायची. बस बस बस, आमंत्रण तर लागलं. दादा पळू पळू आले. कृष्णा, नुसतं मी संन्याशाला म्हंटल की आमच्या घरी जेवायला या, संन्याशी येतोच म्हणला. पण दादा संन्याशी बायकाच्या हातचं खात नाही बरं. अरे आपण स्वयंपाक करू, आपण कमी आहे का? दादा पुढं झाले, धोतर खोचू खोचू स्वयंपाकाला लागले. दुपारपर्यंत दादानं सुंदर स्वयंपाक तयार केला. कृष्ण आण संन्याशाला बोलावून जेवायला. संन्याशाला अर्जुनाला जेवण्याकरता बोलावून आणलं. आता जेवण्याच्या आधी संन्याशाची करावी लागते मंडल पूजा. आणि मंडल पूजा करताना संन्याशाच्या मस्तकावर तुळशी पत्र ठेवावं लागतो, त्याला विष्णू रूप मानावं लागतं. भगवंत म्हणे बरं आहे का, दादा मंडल पूजा करायला जाते, याची शेंडी पाहते आणि पाहिलं की ओळखते ना, हा दुसराच भोक आहे. दादा संन्याशीची पूजा मी करतो. नको नको रे, मला चांडाळाला करू दे. नाही म्हणे दादा. दादा ज्यानं संन्याशाला जेवायचं आमंत्रण दिलं त्यानं पूजा करू नये. दादा म्हणे असं असं तसंच असं. एक एक पदार्थ बलराम दादानं आणून वाढले महाराज. आणि सुभद्रेला कळालं घरी कोणी संन्याशी आलाय जेवायला. बघावं कोण आलाय. पाहण्याकरता सुभद्रा आली. आल्या आल्या सुभद्रेनं पाहिलं महाराज, अरे म्हणे तर अर्जुन आहे. जाहीरच केलं, रेवती वहिनी नवरा करीन तर संन्याशीच करीन. मला हाच नवरा पाहिजे. रेवती म्हण दादा पाहिलं तुमची बहीण काय म्हणते. अगं म्हण जाऊ दे, त्याला लेकराला काय कळतं, त्याला लेकराला काय कळतं. दादाने एक 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 पदार्थ आणून वाढले. जेवण्याकरता अर्जुन बसला महाराज. आणि जेवता जेवता अर्जुनाचं लक्ष खिडकीकडे गेलं. सुभद्रा पाहिली ना, अर्जुनाला कसं झालं कळालं नाही. कडी घेतली अंगाला सारवायला सुरुवात केली. भजे घेतले कानावर अडकविले. लाडू तर काना नाकात घालून. दादा म्हणे अरा कृष्णा, संन्याशानं अंगाची राड केली गड्या. आता भगवंतानं पाहिलं, नक्की काट्यानं कुठंतरी काट्टी पाहिली. अमन दादा ते का आपल्या इकडचे संन्याशी आहेत का गावरान छाप. बद्रिकाश्रमाचे नारायण ते का तोंडान जेवत असतात का दादा. ते दशेंद्रियाला जेवण देवता. दादा म्हणे तसंच असं, चल द्या. दादा आत गेले. कृष्ण म्हणे अर्जुन उठ, काय राड लावली रे. हे बघ आज केलं तसं सोयीनं घेऊन जाय पोरगी, नाही तर आता मी जिम्मेदार नाही बरं. अर्जुनाला पाठवलं. दुसऱ्या दिवशी कृष्णानं अर्जुनाला रथ मिळवून दिला. अर्जुनानं तो रथ जुंपला आणि गडगड गडगड देवीच्या मंदिरा मागानून उभा केला. दर्शनाकरता निघालेली सुभद्रा देवीच्या मंदिरात आली. खनानानं देवीची ओटी भरली, साष्टांग नमस्कार केला. दुर्भगाया नमे धाता नानुकूलो महेश्वरी देवी वा विमुखा गौरी रुद्रानी गिरिजा सती. हे आई अंबाबाई, गावातला संन्याशी नवरा म्हणून भेटू दे. देवी म्हणे मागच आहे बा, उभाच आहे. प्रदक्षिणा मारण्याकरता सुभद्रा आली. अर्जुन संन्याशाच्या वेशात उभा होता. हात दिला आणि सुभद्रा रथात घेतली आणि घोड्याला टाच मारली. गडगड 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 रथ धावू लागला. द्वारकेत एकच हाकार माजला, धावा धावा धावा. यारे संन्याशानं पोरगी नेली, संन्याशानं पोरगी नेली. कोण ढाल पाहत आहे, कोण तलवार पाहत आहे. हाना मारा, संन्याशाला मारा. जिकडं तिकडं धावा धाव चालू झाली. दादाला कळालं, कृष्णा जगाचं खरं राहिलं नाही. दादा जगाचं खरं न राहायला काय झालं. कृष्णा अरे संन्याशानं आपली बहीण पळवून नेली. संन्यास म्हणजे काय, करा चर्चा. ते पळून चालले दोघं भाऊ चर्चा करताय. दादा तुम्हाला काय वाटत होतं सुभद्रा कोणाच्या घरात जावी. म्हणे कौरवाच्या घरात जावी. दादा नाही कौरवाच्या घरात गेली, पांडवाच्या घरात गेली. तुमचं काय बिघडलं कृष्णा. पांडवाच्या घरात कशी गेली गड्या. दादा अहो तो संन्याशी नव्हता, अर्जुन होता. अर्जुन. दादा म्हणे ते अर्जुन होतं काय, आणि मला तर ओळखू नाही आलं गड्या. आणि खरे
मला म्हणतो की दशेंद्रियाला भोजन देतात. हा कृष्णा, तुम्ही दोघं एक झाले आणि मला एकट्याला पाडलं. दुर्योधन बसलाय ना कालपासून हळद लावून. दादा त्याला म्हणा आता पाय कुठं पोरगी भेटते का, आम्ही तरी काय करा. तोंडात मारल्यासारखा दुर्योधन वापस गेला, पिवळाच्या पिवळाच वापस. काही त्याच्या हाती लागलं नाही. हो, दादा पुढे झाले, सामान सुमान बरोबर घेतलं आणि अर्जुनाचा आणि सुभद्रेचा विवाह महाराज बलराम दादानं मोठ्या थाटामाटामध्ये लावून दिला. गोपाल. आणि अशा प्रकारे भगवान कृष्ण आता या ठिकाणी द्वारकेमध्ये आपलं वास्तव्य करतायत. परीक्षित म्हणजे महाराज एवढं चरित्र तुम्ही मला सांगत आलेलं आहात, पण एवढ्या चरित्रामध्ये मी असं ऐकलंय की भगवत कुलाला ब्राह्मणाचा शाप लागला, त्यामुळे भगवत कुल हे नाहीसं झालंय. मग भगवत कुलाला ब्राह्मणाचा शाप का लागला? सिद्धियोग, विभूतियोग, दत्तात्रयाच्या 24 गुरुचं आख्यान, भगवंताचं निर्याण, परीक्षितीचं निर्याण, जन्मेजयाचं सर्पसत्तर यज्ञ, मार्कंड्याचं चरित्र आणि आजपर्यंतच्या श्रीमद भागवत कथेचा संक्षिप्त कथासार, या कथा आपल्याला उद्याच्या दिवशीच्या कथाभागामध्ये सविस्तररित्या वर्णन करून पाहायचंय. उद्या आपल्या श्रीमद भागवत कथेचा 7वा समाप्तीचा म्हणजे शेवटचा दिवस. उद्या भागवत कथेचा कथासार सांगितला जातो, जेणेकरून 7 दिवस ग्रंथ श्रवण केल्याची पुण्याई ज्या कथासाराद्वारे प्राप्त होते. उद्या भागवत कथेचा सांगतेचा क्षण असल्यामुळं उद्या भागवत कथेच्या नियमामध्ये वेळेमध्ये बदल राहील. बरोबर सकाळी आणि 9 वाजता भागवत कथा आरंभ होईल. साधारणतः 10 वाजेपर्यंत कथा चालेल. यानंतर ग्रंथ महापूजा होईल. महापूजा झाली की या ठिकाणी